दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मालेगाव शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने इमारतीजवळील गणेश कुंडात गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते। याशिवाय गिरणा नदी पात्रात देखील बाप्पाच्या विसर्जनासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात। त्यामुळे शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेता सोयगाव भागातील वाढत्या रहिवासी वस्तीतील भाविकांसाठी एक स्वतंत्र गणेश कुंड तयार करण्यात यावं अशी मागणी तत्कालीन सरपंच ताराचंद बच्छाव यांनी सन 2013 पासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता। गणेश कुंड उभारणीसाठी आतापर्यंत अनेकदा मनपाला निवेदने देण्यात आली, आंदोलने देखील झाली आहेत। त्यामुळे गणेश कुंड उभारणीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून लांबणीवर पडलेला होता। अखेर मालेगाव महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सोयगाव टेहरे चौफुली इथं नवीन गणेश कुंड उभारण्यात आले। या कुंडाचा पालकमंत्री दादा भुसे, आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। वर्षानुवर्ष लांबणीवर पडलेला प्रश्न यंदा लंबोदराच्या आगमनापूर्वीच सुटला आहे। त्यामुळे यंदा सर्वांच्या लाडक्या लंबोदराचं विसर्जन सोयगावकर आपल्या गणेश कुंडातच करतील अशी सोय झाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे। सोयगाव भागात नुकतंच गणेश कुंडाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। सोयगाव टेहरे चौफुली मनपा हद्दीतील गिरणा नदी तीरावरची सर्वे नंबर 78/1 क्षेत्र 2 हेक्टर 3 आर व 78/2 क्षेत्र 0.5 आर एकूण क्षेत्र 2 हेक्टर 8 आर या जागेची 7-12 उतार्यावर सरकार या नावाने मालकी असलेल्या जागेपैकी गणेश कुंडासाठी 1 हेक्टर आर व रस्त्यासाठी 1440 चौरस मीटर जागेची जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे जुलै 2022 रोजी घेत या ठिकाणी गणेश कुंड उभारण्यात आले। सोयगाव भागात उभारण्यात आलेले हे गणेश कुंड आकाराने तसंच उंचीने मोठे असल्यामुळे या ठिकाणी छोट्या गणपतींसह मोठमोठ्या गणेश मंडळांच्या गणपती मूर्तींची देखील विसर्जनाची सोय करण्यात आली। त्यामुळे मालेगाव शहरातून मनपा इमारतीच्या लगत असलेल्या गणेश कुंडावर होणारी भाविकांची गर्दी न होता सुलभता होणार आहे। या प्रसंगी बोलताना आयुक्त रवींद्र जाधव म्हणाले की दादा भुसे यांची काम करण्याची पद्धत अत्यंत चांगली आणि वेगळेपणाची आहे। संबंधित विभागाकडे पालकमंत्री दादा भुसे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून ही जागा उपलब्ध करून दिली। या जागेवर बांधण्यात आलेले सुसज्ज असा गणेश कुंड हे निश्चितच मालेगाव शहरातील रहिवासी यांच्याकरता सोयीस्कर ठरणार आहे। त्यामुळे नागरिकांनी आपापल्या परिसरातील गणेश बाप्पाचं विसर्जन करावं असं आवाहन मनपातर्फे आयुक्त रवींद्र जाधव यांनी केलं।